श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मी सरोजा कलाकृती रांगोळीमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला श्री स्वामी समर्थ तोरण कसं बनवायचं ते दाखवणार आहे. हे तोरण एका कस्टमरने ऑर्डर केली होती, जे की मी पूर्ण केलेली आहे. मी सुरुवातीला बेस म्हणून रेक्झिनचा वापर केला आहे. रेक्झिन बेस असल्यामुळे हे टिकाऊ, वॉशेबल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे स्वच्छ करायला खूप सोपं आहे. थोडंसं शॅम्पूच्या पाण्यामध्ये याला धुवून घेता येतं. मी या बेसवर अगोदरच श्री स्वामी समर्थ हे नाव आखून घेतलं आहे. याने काय होतं, अक्षर हे व्यवस्थित नीट दिसतात. तर आपण फिनिशिंग टच देऊन याला व्यवस्थित करता येतं. अगोदरच रिकामा जागा भरून नंतरनं श्री स्वामी समर्थ लिहायला घेतलं ना, तर ते खूप खराब दिसतं. मला तर हे अगोदर आखून घेऊन श्री स्वामी समर्थ लिहायलाच व्यवस्थित वाटतं. याने काय होतं, अक्षर खूप व्यवस्थित दिसतात. हे काम दिसायला खूप सोपं वाटतं, पण खरं तर यामध्ये खूप पेशन्स लागतो. यात थोडी जरी मिस्टेक झाली ना, तर पूर्ण डिझाईन बदलू शकते. या तोरणाची लांबी मी 100 सेंटीमीटर ठेवली आहे, जे की 3 फुटापेक्षा थोडंसं जास्त आहे. या तोरणाची साईज आपल्या दारासाठी एकदम परफेक्ट आहे. आता मी आणखी एकदा लाल उलन वरती लावून घेत आहे. यामुळे हे अक्षर उठून दिसतील. प्रत्येक कामाला आपण शेवटचा एक फिनिशिंग टच द्यायला हवा. त्यामुळे कुठलीही वस्तू ही आकर्षक दिसेल. मी आता हिरव्या कलरचे उलनची बॉर्डर लावत आहे. याने काय होतं, हे आणखी उठून दिसेल. पिवळा आणि हिरवा हे कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. हे व्यवस्थित स्टिक करून घ्यावं लागतं. ग्लू व्यवस्थित मेल्ट नाही झाला तर ते परत उलन निघण्याची शक्यता असते. ग्लू लावून झाल्यानंतरनं त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यावं लागेल, जेणेकरून ते व्यवस्थित बसेल. कुठल्याही डिझाईनमध्ये ड्रॉइंग येणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते मेजरमेंटनीच करावे. व्यवस्थित मेजरमेंट घेऊन केल्यामुळे डिझाईन खूप छान दिसते आणि हे व्यवस्थित स्टिक करायला पण पाहिजे बरं. मी इथे 60 वॅटची ग्लू गनचा वापर केला आहे. आपण जेव्हा उलन लावतो त्यावर नंतरनं प्रेस करायला विसरायचं मात्र नाही. याने काय होते, ती उलन परत निघत नाही. आता माझी ही डिझाईन हळूहळू पूर्ण होत आहे. तुम्हाला याचा फायनल लुक खूपच आवडेल याची मला खात्रीच आहे. हे तोरण तुम्ही दारावर, देवघरात किंवा गिफ्ट म्हणूनही देऊ शकता. सणासुदीला किंवा नवीन घरासाठी तर हा खूप छान पर्याय आहे. तुम्ही पाहू शकता, हे तोरण आता पूर्ण होत आलेलंच आहे. ही डिझाईन जरी साधी वाटत असली ना, तरी घराच्या दाराला खूप शोभा आणेल. मला हे तोरण बनवतानाच खूप पॉझिटिव्ह फिलिंग येत होती. आता मी शेवटची फिनिशिंग करून घेत आहे, ज्याने श्री स्वामी समर्थ हे नाव उठून दिसेल. जर तुम्हालाही असे हँडमेड तोरण हवे असतील तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा असा सपोर्ट राहिला तर मी अजून नवनवीन डिझाईन घेऊन येत राहीन. श्री स्वामी समर्थ हे तोरण कसं झालं ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.